मग हा जो कार्यकर्ता आहे, सामाजिक जीवनातला कार्यकर्ता, समाजावर प्रेम असलेला हा कार्यकर्ता, मग जेव्हा याला पाकिट मिळतो आणि 4 गांधीजीचे फोटो मिळतात, तर तो तुमच्यासारखा अप्पलपोटा नाहीये, सरळ घरी जात नाही. तो दिवसभर मेहनत केलेली असते त्याला, आणि त्याला डॉक्टरने सांगितलेलं असतं की एवढं मेहनत, डिहायड्रेशन होईल तुझं, पाणी पित राहा मध्ये मध्ये. याला संध्याकाळी आठवतं की मला पाणी प्यायचं आहे. मग घरी जात असताना शासनाने काही वॉटर होल्स तयार केलेले, सोशलायझिंग वॉटर होल्स, पानवटे. इथे बसून पाणी प्या. तो 2-1 लिटर पाणी पितो, पण 2-1 लिटर पाणी डायरेक्ट पित नाही, नीट पाणी नाही पित, त्याच्यात मिक्स करून थोडं थोडं शुद्धीकरण करून. आणि हे करत असताना त्याला समाजाची आठवण असते. ज्या मित्राने त्याला सकाळी 10 रुपये पेट्रोल, 100 रुपये दिलेले आहेत पेट्रोल भरायला, त्या मित्राला तो फोन करतो, मित्रा ये इकडे, अशा अशा पाणवठ्यावर मी बसलेलो आहे, बसूया परत. तो मित्र येतो, तो म्हणतो, दरिद्री कळकट, तुझ्याकडे सकाळी 100 रुपये नव्हते पेट्रोलला, तू आता टेबलावर नंबर 1 कसं काय झालाय? तो सांगतो, असे असते बुवा, अशा अर्थ करायचे असतात बुवा, अशी मशागत करायची असते बुवा, मग तिकडनं बुवा गांधी बुवा मिळतात बुवा, मग म्हटलं असं बुवा की 2 बायकोला दिल बुवा, 2 आपण साजरे करू बुवा. अशी जर परिस्थिती आहे, तर तो जो आलेला आहे तो काय करेल? तो वापरा सुरू करणार, तो पण प्रेरित होईल, प्रेरित होईल, आणि प्रेरित होऊन मग तो पण त्याच्या गँग मध्ये सामील होईल. आणि अशी गँग ही शोधपत्रे करते. या गँगला मी 21 अपेक्षित प्रश्नसंच गँग अशी म्हणतो. त्यांना ते 21 प्रश्न कुठले अपेक्षित आहे ते माहिती असतं, आणि मग ते परत अर्ज करतात, याचे काय झाले, त्याचे काय झाले, त्याचे कसे झाले, त्याचे कसे झाले, याचे कसे झाले, त्याचे कसे झाले. नको ना, जाऊ दे, गँग वाढत चालली.